आणि आता वळूया पुढच्या बातमीकडे। बातमी आहे बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या संदर्भातली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामतीची पोटनिवडणूक ही आता लवकरच लागणार आहे। यासाठी निवडणूक आयोगाने तयारीला देखील सुरुवात केलेली आहे। अंतिम मतदार यादी जी आहे ती देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। 9 फेब्रुवारी 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली। मतदार यादीनुसार बारामतीत एकूण मतदारांची संख्या 3,83,767 इतकी आहे। त्यामुळे आता बारामती विधानसभेची पोटनिवडणूक कधी लागते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अजित पवारांचं विमान अपघातात निधन झाल्यानंतर बारामती विधानसभेची जागा ही रिक्त झालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।